बदलापूरमधील प्रख्यात असे पोपटी किचन मास्टर श्री अमित पवार पोपटी कशी बनवतात हे आपल्याला दाखवतात, ते आपण आता बघूया। पहिल्यांदा चिकन असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। या तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ, तिखट मसाला, आलं लसूण पेस्ट हे साहित्य त्यांनी घेतलेलं आहे। मीठ टाक चवीनुसार। पोपटीमध्ये आता ते मीठ टाकतायत। आलं लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट, मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट हे सर्व त्यांनी व्यवस्थित चिकनला मायग्रेट केलेलं आहे। या वनस्पतीला आपण भांबरोडाची वनस्पती बोलतो। ही वनस्पती आपल्याला बाजारातून विकत मिळत नाही, ही आपल्याला रानातून शोधून आणावी लागते। ह्याचा वास खूपच असा छान येतो। या वासामुळे आपल्या पोपटीला चांगल्या पद्धतीनं अशी चव येते। अर्ध्यानंतर चिकन मायग्रेट झाल्यानंतर त्यांनी मटक्यामध्ये वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, चिकन असे प्रत्येक असा थर लेयर त्यांनी घालायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही बघू शकता केळीची पाने देखील स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत। अमित पोपटी किचन यांच्या मदतीला त्याचे छोटे बंधू हे नेहमीच त्यांना मदत करत असतात। 3 किलो चिकन, 2 किलो वालाच्या शेंगा, 24 अंडी, 1 किलो तुरीच्या शेंगा हे सर्व त्या मटक्यामध्ये त्यांनी सहजरित्या बसवलेलं आहे। हे काय बनवतात रे? ठीक आहे। मटक्यामध्ये चिकन टाकून सर्व मसाला मायग्रेट करून आता ते खास शिजवण्यासाठी सज्ज झालेला आहे। 25 ते 40 मिनिटांमध्ये आपली पोपटी शिजून खाण्यासाठी तयार झालेली असेल। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर देखील करा। अर्धा झाला